हाय, आजच्या आपल्या आरोग्यासंबंधित व्हिडिओजमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तुम्ही बघत आहात की आता सध्या लाईफ फास्ट झाली आहे, खूप दगदगीचं जीवन आहे, तर आपण क्वांटिटी फूडपेक्षा क्वालिटी फूड प्रिफर करतो। म्हणजे खूप सारं खाण्यापेक्षा जे पौष्टिक आहे तेच खातो आणि आपल्याला जे दैनंदिन जीवनासाठी 2500 किलो कॅलरीज लागतात ते आपण पूर्ण करतो आणि आपली लाईफस्टाईल मेंटेन करतो। सध्याच्या जीवनामध्ये आपण कॅलरीजकडे जास्त फोकस करतो की आपल्याला कोणत्या गोष्टीतून जास्त कॅलरीज मिळणार त्या गोष्टी आपण खायला पहिले प्रिफर करतो। पण तुम्हाला माहिती आहे का की पाण्यासारखी गोष्ट जी आपल्याला रोज लागतं, जे आपल्या बॉडीसाठी आवश्यक अशी गोष्ट आहे, त्याच्याशिवाय आपल्या बॉडीचं फंक्शन हे पूर्ण इम्बॅलन्स होऊ शकतं। पण या पाण्यासारख्या इसेन्शियल व्हायटल जी एलिमेंट आहे आपल्या शरीरासाठी त्यामध्ये 0 कॅलरीज असतात। तर मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कॅलरीज नाही आहे वॉटरमध्ये, तर आपल्या शरीरात ते नेमकं करतं तरी काय काम? तर चला आता आपण बघू की काय काम करतं। तुम्हाला माहिती आहे का की आपल्या शरीराच्या ज्या वजनाचं प्रमाण असतं त्यातलं 60 ते 70% प्रमाण हे पाण्याचंच असतं। त्यानंतर जे आपल्या रक्ताच्या पेशा बनतात त्यामध्ये पण पाण्याचा हा एक मेजर रोल असतो, कारण पाण्याशिवाय रक्ताचं जे इरेथ्रोपोएसिस असतं, इरेथ्रोसिंथेसिस असतं ते होऊ शकत नाही। कारण जे RBCs असतात, म्हणजेच की जे रक्ताच्या पेशी असतात त्याच्या आतमध्ये आणि बाहेरील भागात हे पाण्याचं प्रमाण असणं गरजेचं असतं आणि ते बरोबर असणं गरजेचं असतं। स्नायूंमध्ये 75% हे पाण्याचं प्रमाण असतं आणि रक्तामध्ये 95% पाण्याचं प्रमाण असतं। आपण जे फूड खातो त्यामध्ये होणारं जे केमिकल रिॲक्शन असतं, जे डायजेशनसाठी गरजेचं असतं, त्यासाठी सुद्धा पाण्याची खूप जास्त गरज असते। तर आपल्या शरीराचे जे तापमान आहे ते मेंटेन ठेवायला आपल्या शरीरात पाणी हे पुरेपूर असणे हे गरजेचं आहे। आपल्या सांध्यांमध्ये म्हणजेच जे काही जॉईंट आहे आपले, त्यामध्ये एक सायनोव्हियल फ्लूइड नावाचं एक द्रव असतं। त्यामुळेच आपलं जे घर्षण असतं पायाचं, जेव्हा आपण चालतो त्यावेळेस जे घर्षण होतं ते घर्षण होऊन झिजू नये हाड, त्यामुळे त्यात एक सायनोव्हियल फ्लूइड नावाचं एक फ्लूइड असतं, ते पण तयार होण्यासाठी पाण्याची जास्त गरज असते। आपल्या शरीरातले जे टाकाऊ पदार्थ आहे तेही शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी पाण्याची गरज असते। तुम्ही भरपूरदा एक्सपिरियन्स केलं असणार की जेव्हा आपण कमी पाणी पितो तेव्हा आपल्याला कॉन्स्टिपेशन दिसून येतं। हे कशामुळे? तर आपल्या शरीरात पाणी कमी होतं, त्यामुळे जे काही आपल्या शरीरातला टाकाऊ पदार्थ आहे ते व्यवस्थितपणे बाहेर टाकल्या जात नाही, त्याच्यामुळेच कॉन्स्टिपेशन हे दिसून येतं। त्याच्यामुळे पाणी हे सर्व गोष्टींसाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे। आपण जर बघतो म्हटलं तर डोळ्याचे अश्रू, त्यानंतर लाळ, त्यानंतर जे आपल्या मेंदूला आवरण देतं त्याला म्हणतात सेरेब्रोस्पायनल फ्लूइड, म्हणजेच की CSF, हे बनण्यासाठी सुद्धा पाण्याची आवश्यकता असतं। त्याच्यानंतर आपल्या जे हाडं आहेत, छोट्यापासून छोट्या हाडांना सुद्धा प्रोटेक्शन देणारं जे सायनोव्हियल फ्लूइड असतं, जे की मी सांगितलं तुम्हाला, जे आपल्या हाडांची झीज होण्यापासून रोखतं, हे सुद्धा होण्यासाठी वॉटरची गरज असतं, पाण्याची गरज असतं। त्याच्यानंतर आपण ज्या हालचाली करतो त्यासाठी लागणारी एनर्जी, कॅलरीज, प्रोटीन, कॅल्शियम हे सुद्धा तयार करण्यासाठी वॉटर हे हेल्प करतं। प्रत्येक हालचालीसाठी किंवा प्रत्येक गोष्टीच्या व्यवस्थित फंक्शनसाठी, व्यवस्थित कार्यासाठी पाण्याची खूप जास्त गरज असते। त्यामुळे भरपूरदा असं म्हटलं जातं की जीवन आणि पाणी हे समानार्थी शब्द आहेत। भरपूर लोकांचा असाही गैरसमज आहे, सकाळी उठल्या उठल्या 6-7 ग्लास पाणी पिलं तर आपल्या आरोग्यासाठी सगळ्यात चांगलं असतं, असं भरपूर लोक करताना मी बघितलं आहे। पण एकाच वेळेस एवढं सारं पाणी पिल्यामुळे हृदयावर आणि किडनीवर ह्या दोनावर ताण पडतो आणि भरपूरसे प्रॉब्लेम्स उद्भवू शकतात। त्यामुळे गरजेनुसार 1.5 ते 2 लिटर पाणी हे आपण प्रत्येकी दिवशी घेतलं पाहिजे। त्यामुळे जे नॉर्मल आपली लेवल आहे वॉटरची ती मेंटेन राहणार आणि आपण निरोगी राहू। तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि भरपूरशी नवीन माहिती मिळाली असेल अशी मी आशा करते। धन्यवाद।